आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। निरपराध भीमसैनिकांवरील पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन बंद करण्यात आले। लोकनेते विजय वाकोडे यांची माहिती। परभणी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनेच्या प्रकरणी आंबेडकरी जनतेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनांमुळे निरपराध असणाऱ्या भीमसैनिकांवर पोलिसांच्या वतीने घरात घुसून मारहाण करत कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले। त्यासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये 12 डिसेंबर रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये आंबेडकरी चळवळीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या संदर्भातच 13 डिसेंबर रोजी एका खाजगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करत ही माहिती देण्यात आली। शांतता समितीच्या बैठकीमध्ये पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनबद्दल तीव्र पडसाद उमटले। सदरील पोलिसांच्या कृतीवर सर्वच नेते, पदाधिकारी नाराजी व्यक्त केली। तात्काळ हे कॉम्बिंग ऑपरेशन थांबवावे आणि विनाकारण निरपराध भीमसैनिकांवर पोलिसांच्या बळाचा वापर करू नये असे जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले। जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी यासंबंधी सांगितले की कॉम्बिंग ऑपरेशन होणार नाही। या प्रकरणात जे खरे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। यासह अन्यही मागण्या यावेळेस मांडण्यात आल्या होत्या। त्यासंबंधी पत्रकार परिषदेमध्ये माहिती आंबेडकरी सर्वपक्षीय संघटनेच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात देण्यात आली। या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमरावदादा हत्यारे, भीमशक्तीचे नेते रवी सोनकांबळे, RPI आठवले पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत, महावीर राजे भालेराव, राष्ट्रवादी शरद पवार सामाजिक न्याय विभागाचे परभणी जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बराडे, संबोधी अकादमीचे संचालक भगवान जगताप, माजी उपनगराध्यक्ष पूर्णा उत्तम खंदारे, माजी नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित, आंबेडकरवादी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप वावळे, चंद्रकांतदादा लाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। शांतता कमिटीच्या बैठकीत प्रामुख्याने तो मुद्दा होता की कॉम्बिंग ऑपरेशन जे पोलिसांनी SRPला सोबत घेऊन आंबेडकरी वस्त्याला जे टार्गेट केलं जात होतं, रात्री बेरात्री घरातून महिला, मुली, वृद्धांना उचलून त्यांना प्रचंड बेदम मारहाण केली जात होती। तर हे सगळं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमची सगळ्यांची अशी मागणी होती। त्यासाठी हा एक प्रमुख मुद्दा होता। निरपराध जे लोक आहेत, जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, जे अंडर एज 18 वर्षाच्या आतले विद्यार्थी आहेत, ज्या लहान मुली आहेत, त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावं ही एक मागणी होती। आणि आज आम्ही जी नव्यानं मागणी आज आमची जी आहे की पोलीस प्रशासनावर कोणाचा तरी दबाव असल्यामुळं या प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासन करेल की नाही याची शंका आम्हाला वाटते। त्यामुळं हा जो सगळा प्रकार झालेला आहे याची न्यायालयीन चौकशी करावी आणि न्यायालयीन चौकशीमधून हे सगळं सत्य उघड होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा खटला आणि आरोपीची नार्को टेस्ट करावी। या सगळे प्रकरण तात्काळ करावी आणि या प्रकरणाची पूर्ण चौकशी न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची मागणी। बाबा याच्या मागे काहीतरी राजकीय षडयंत्र आहे असं काही वाटतंय का आपल्याला? निश्चितपणे आहे, कारण राजकीय दबाव पोलिसावर आहे। पोलीस तात्काळ अर्ध्या तासातच त्याला मनोरुग्ण आहे असं सर्टिफिकेट देतात। म्हणजे पोलिसांना त्याला वाचवायचं आहे आणि पोलिसांना कोणाचं तरी प्रेशर आहे की जो मनोरुग्ण आहे म्हणून ही केस सगळी डील करायची आहे। त्यामुळं हा सगळा प्रकार संशयास्पद आहे। त्यामुळे याची चौकशी न्यायालयीन चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत करावी आमची मागणी। आपल्यासहित सगळ्या नेत्यांनी शांततेचे आवाहन करत हे आंदोलन केलं होतं, परंतु आपल्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यासंबंधी काय सांगण्यात आलं? नाही, या संदर्भात आमचे सगळे आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला आणि प्रशासनाला आम्ही समजावून सांगितलं की जे लोक तुमच्या सोबत डायरेक्ट रस्त्यावर होते, मदत करत होते, आवाहन करत होते जनतेला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं योग्य नाही। त्यांनी सांगितलं की बाबा नेहमीचा आमचा हे सोपस्कार आहे की जे कोणी संयोजक असतात त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केलेले होते, पण आता आम्ही त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेऊ आणि त्यांना कुठल्याही पद्धतीची अटक, नेते असो किंवा निरपराध लोक असो, या सगळ्यांना आता याच्या पुढचं
जे CCTV मध्ये त्यांना जे लोक दिसतील त्यांची ती यादी देतील आणि आम्ही सुद्धा आंबेडकरी समाज नेते म्हणून जे कोणी ह्या कृत्यात सामील आहेत आणि त्यांची यादी दिली तर आम्ही सुद्धा त्यांना पोलिसांच्या हवाली करणार आहोत. पण नेत्यावरचा गुन्हा आता मागे घेतला जाईल असं आश्वासन दिलं. काल व्यापाऱ्यांची नुकसान झालेलं आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून त्यांना पूर्ण मदत प्रशासनाने द्यावी असा आम्ही काल ठराव घेतला तिथे. आंबेडकर चळवळीतले नेते, समाजातले प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी संघटना यांची एक संयुक्त बैठक होईल का की शांततेसाठी आव्हान समन्वय साधण्यासाठी परभणीच्या दिशेने आपण नेहमी जी भूमिका घेत असता? ही बैठक जिल्हाधिकारी यांनी घ्यावी कारण हे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. अच्छा, जिल्हाधिकारी यांनी संयुक्त बैठक बोलवली तर आमची तयारी आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी जास्तीत जास्त आम्ही व्यापाऱ्यांच्या सोबत आहोत. आणि आमची आम्ही तयारी व्यापाऱ्यांच्या सोबत आहोत. व्यापाऱ्यांना मदत मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर पण येऊ त्यांच्यासाठी. अजून काय आव्हान कराल? भयभीत वातावरण आहे, आंबेडकरी तरुण महिला बऱ्याच प्रमाणामध्ये झालेले आहेत की कॉम्बिंग ऑपरेशनमुळे. परभणी शहरातल्या सर्व नागरिकांना, आंबेडकरी वस्त्यातील सर्व भीमसैनिकांना, महिलांना मला आवाहन करायचं आहे की काल शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये आम्ही सर्वांनी कॉम्बिंग ऑपरेशन बंद झालं पाहिजे. रात्री बेरात्री घरात घुसणं पोलिसांचं थांबलं पाहिजे यासाठी यावर आम्ही सर्वांनी जोर दिला आणि त्यामुळे त्यांनी काल सांगितलं प्रशासनाने की आम्ही यापुढं कॉम्बिंग ऑपरेशन करणार नाही, आम्ही कोणाच्या घरात घुसून त्याला पकडणार नाही. त्यामुळे कोणी भीती बाळगण्याचं काही कारण नाही आणि पोलीस प्रशासनाला जर वाटला हा आरोपी पाहिजे तर आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला सांगा, आम्ही त्याला आपल्या इथं हजर करू. आणि शहरातील व्यापारी बंधूंना, सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनाही मला आवाहन करायचं आहे की हा सगळा प्रकार काही लोकांनी जो केला त्यांच्या सोबत आम्ही नाहीत आणि सर्व व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने सुरू करावीत आणि या शहरात जो कायमस्वरूपी आपला सलोखा आहे तो सलोखा आपण कायम करू. जवळ संरक्षण असलं पाहिजे, तिथं 24 तास रखवाली असली पाहिजे. त्याच्यामध्ये नाही, मला आता UM राज्यभरात आंदोलन पेटवते तर त्या आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळावी म्हणून हे आंदोलन अशा पद्धतीचं याच्यामध्ये काही गोष्टी ज्ञात अज्ञात व्यक्ती सामील होऊन हे अशा पद्धतीचं करते का असा माझा आरोप आहे. आपल्या विरोधी पक्षाचे असलेले नेते इथले की असा आरोप करतायत की राज्यसभा सदस्य असणाऱ्या फौजिया मॅडम यांनी जे भाषण केलं किंवा काय केलं त्यांच्यावर आरोप घेत आहेत की असा झालेले त्यांच्यामुळे. आदरणीय खासदार फौजिया मॅडम किंवा आदरणीय खासदार बंडू जाधव साहेब यांनी काहीही चुकीचं बोललेले नाही. त्यांनी जे सांगितलेलं आहे की बांगलादेशच्या त्या विरोधातला जो मोर्चा होता ते मोर्चा झाल्याच्या नंतर ही घटना झालेली आहे. आंबेडकरी समाजाचं सुद्धा तेच म्हणणं आहे की घटना मोर्चा झाल्यावरच ही घटना घडली. पोलिसांना ते तपास केला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या बोलल्या ते त्यांचं काही चुकीचं बोलल्या नाही. मॅडमही बोलल्या नाही का जाधव साहेब. घडलेली जी घटना आहे, जो गुन्हेगार आहे, यापुढे त्या घटनेवर पूर्ण लक्ष राहील दादा, कारण की अनेक वेळेस असं वाटतं की पुढे केस ढिली पडते, बऱ्याच काही गोष्टी होतात. नाही, आम्ही आंबेडकरी नेते मंडळी जागरूक राहू आणि या माणसाचा पाठपुरावा करून आम्हाला त्या माणसाच्या पाठीमागे कोणत्या शक्ती त्याला ते करायला लावलं ते शोधेपर्यंत आम्ही. दादा, शेवटचा प्रश्न, झालेली जी घटना आहे संविधानाची प्रतिकृती तोडफोड, हा विषय बाजूला राहून आंदोलन जास्त प्रमाणात हिंसक झालं यावरच फोकस जास्त झालेले असं वाटतं. हे बघा, काही लोकांचं, जातीवादी लोकांचं तेच लक्ष असतं किंवा ही संविधानाची तोडफोड झाली त्याला बाजू म्हणजे तो मुख्य विषय बाजूला टाकायचा आणि हे विषय हे नेहमीच ठरलेले आहे शासन प्रशासनाचं. पण आंबेडकरी जनता आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी समर्थ आहोत, ठाम आहोत आणि आम्ही कुठल्याही प्रशासनाच्या दबावाला बळी पडणार नाही.